वृद्ध पेन्शन योजना आपण चालवतो, ज्याच्यामध्ये 1500 रुपये आपण देतो, ते 1500 रुपयावरनं 2100 रुपये आपण करण्याचं ठरवलंय। किंबहुना अशा प्रकारच्या सहाय्यतेच्या जेवढ्या योजना आहेत, मागच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारने 1500 रुपये केले होते, ते 1500 रुपयाचे 2100 रुपये। महायुती सरकार सत्तेमध्ये येताच सर्व वृद्ध पेन्शनधारकांना, त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना व इतर सर्व निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना आता 1500 रुपये नाही तर 2100 रुपये पेन्शन मिळणार आहे। तर आता जे काही पेन्शन आहे तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार आहे याविषयीची संपूर्ण काही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। तसंच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून ठेवा, कारण की अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण सर्वात प्रथम तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात। तर मंडळी, जसं की तुम्हाला माहिती आहे, महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणूक 2024 मध्ये अतिशय दारुण असा पराभव झालाय। या ठिकाणी त्यांनी घोषणा केली होती, जर आमचं सरकार सत्तेमध्ये आलं तर आम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 रुपये नव्हे तर 2000 रुपये पेन्शन देणार आहोत। त्याचबरोबर आता या ठिकाणी 50,000 रुपये ज्यांना वार्षिक उत्पन्न आहे त्यांना देखील संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देऊ अशी देखील त्यांनी घोषणा केली होती। परंतु त्यांचा आता या ठिकाणी पराभव झाला आहे। त्यासमोरील महायुती सरकारचा एकतर्फा असा विजय निवडणुकीमध्ये झाला आहे। या ठिकाणी त्यांनी देखील घोषणा केली होती, म्हणजे त्यांच्या घोषणापत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आमचं सरकार जर सत्तेमध्ये आलं तर आम्ही आता 1500 रुपये नाही तर 2100 रुपये सर्व वृद्ध पेन्शनधारकांना देणार आहोत। तर आता पैसे कधी मिळणार ते पाहूयात। तर आता ठिकाणी तुम्ही यूट्यूबवरती पाहिलंच असेल की तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे जे काही 2100 रुपये ते आज मिळणार, उद्या मिळणार किंवा पुढील 48 तासात मिळणार। तर आता या ठिकाणी मी तुम्हाला फिक्स एक तारीख सांगणार आहे की तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार आहे। तर पाहता या ठिकाणी लवकरच राज्यामध्ये महायुती सरकारचा शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे, ज्यामध्ये आता ठिकाणी आपल्या राज्यासाठी नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची घोषणा होऊ शकते, ज्यामध्ये आता ठिकाणी इतर आमदारसुद्धा त्यांच्या पुढील कामकाजासाठी शपथ घेणार आहेत। तर आता या ठिकाणी या सर्व प्रक्रियेसाठी जवळजवळ 2 ते 3 दिवसाचा कालावधी हा लागू शकतो। तर आता ठिकाणी राहिला प्रश्न, तर आम्हाला 2100 रुपये पेन्शन कधी मिळणार ते तर सांगा, तर ते पण सांगतो। तर आता ठिकाणी जसे राज्यामध्ये सरकार स्थापन होईल त्यानंतर आता ठिकाणी तुम्हाला स्वातंत्र्य JR म्हणजे शासन निर्णय दिसणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला आता 1500 रुपये नाही तर 2100 रुपये पेन्शन वाढीचा एक स्वातंत्र्य JR दिसणार आहे। तर जसंही तो JR येईल तो आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून ठेवा। जसंही तो व्हिडिओ येईल तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे, त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आता ठिकाणी काही म्हणतील आम्हाला मागेलच 3 ते 4 महिन्याची पेन्शन मिळाली नाही, तर ते कधी मिळणार? तर पहा, मागे आचारसंहिता चालू असल्यामुळे सर्व शासन प्रक्रिया व्यस्त असल्यामुळे कोणालाही पेन्शन मिळाली नाही। तर आता जे काही पैसे तुम्हाला लवकरच मिळणार आहे, त्या 2 ते 4 दिवसामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतर सर्व लाभार्थ्यांना आता योजनेचा लाभ मिळणार आहे। तर आता ठिकाणी जे काही सर्व पैसे तुम्हाला डायरेक्ट डेबिटने मिळणार आहे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। या ठिकाणी आता एकाच वेळेस सर्वच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, त्यामुळे आता ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही। परंतु आता ठिकाणी तुम्हाला जर JR जर पाहायचं असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मग भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।